सगळ्या भक्तांचं खूप खूप स्वागत आपल्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमात. विशेष आभार गोडेगावचे सगळे भक्त, मालेगावचे सगळे भक्त ज्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला इथे. आणि विशेष आभार आमचे राजेश पाकले प्रभू जे अमेरिकेहून आलेले आहेत, मूळचे मालेगावचे आहेत, ते तिकडे मागे बसलेत. येस प्रभू. तर त्यांचं दीक्षित नाव आहे राधा रंजन दास. तर प्रभूंचे आपण मालेगावात पुनश्च एकदा स्वागत करूयात 3 वेळा हरिबोल म्हणून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि खूप दिवसांपूर्वी त्यांनी मेसेज केला की मला यायचं आहे सत्संगाला, बघायचं आहे काय चाललं आहे. म्हटलं प्रभू निश्चित या, आम्ही सगळे उत्सुकतेने वाट बघत आहोत तुमची. तर आज आपण गीतेतला एक श्लोक घेणार आहोत आणि त्याच्यावर थोडा वेळ चर्चा करणार आहे, कारण आपल्याला अजून एक ड्रामा बघायचा आहे आणि ड्रामानंतर आपल्याला सगळ्यांना डान्सिंग कीर्तन करायचं आहे. नको तर आज जो कोणी कीर्तनात डान्स करणार नाही, हां बघा बरं काय बोलेल मी आता, नीट लक्षात घ्या. जो कोणी कीर्तनात डान्स करणार नाही त्याला पाप लागेल. आपल्याकडे जास्त भीती असते ना पाप लागण्याची. तर आज जो कोणी कीर्तनात डान्स करणार नाही त्याला पुण्याच्या ऐवजी त्याला खूप सारं पाप मिळेल. म्हणून आज मनसोक्त आपल्याला डान्स करायचा आहे, कारण आज आपले लाडके भगवान कृष्ण यांचा जन्मदिवस आहे. तर एक आपण सुंदर श्लोक घेऊयात. मी म्हणेल, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति माम एति सोऽर्जुन. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति माम एति सोऽर्जुन. तर हा चौथा अध्याय आहे ज्याचं नाव आहे दिव्य ज्ञान. इथे भगवंत सांगतायत जन्म कर्म चमे दिव्यम. भगवंताचा जो जन्म आहे आणि भगवंताचं जे कर्म आहे ते कसं आहे, दिव्य आहे. एवं यो वेत्ती तत्वत. वेत्ती म्हणजे जाणतो. जो व्यक्ती भगवंताच्या जन्म आणि कर्माला तत्वतः जाणतो, नुसतं जाणत नाही, तत्वतः जाणतो, का होतं कसं होतं हे जो व्यक्ती जाणतो, इथे भगवंत लिहित आहे त्यक्त्वा देहम. त्याचा देह सोडल्यानंतर काय होईल, पुनर्जन्म न येती. त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होणार, पण अन्य दुसऱ्यांच्या बाबतीत हे सत्य होत नाही. कारण गीता ही सगळ्या उपनिषदांचा सार आहे, म्हणून त्याला गीतो उपनिषद पण म्हटलं आहे. तर मग अंतकाळी कोणाचं स्मरण करावं लागेल जेणेकरून तुम्हाला पुढचा जन्म होणार नाही, ते तुम्हाला कृष्णाचं स्मरण करावं लागेल. कृष्ण असेल, राम असेल, विष्णू तत्व कुठलं तरी पाहिजे ज्याचं स्मरण केल्यानंतर हे जन्म मृत्यूचं चक्र खंडित होतं. ओके. मग तुमचं म्हणणं असेल की बाबा भगवान शंकरांचं केलं, गणेशजींचं केलं, पार्वती देवींचं केलं, दुर्गेचं केलं तर नाही चालणार का? तर ते स्वतःच सगळे भगवान कृष्णांचं स्मरण करतात. बरं हे कुठे दिसतं तुम्हाला? रामरक्षा स्तोत्र पाठ आहे सगळ्यांना. रामरक्षा स्तोत्रात एक श्लोक येतो बघा. राम राम रमे रामे सहस्त्रनाम राम नाम. तर माता पार्वती जेव्हा भगवान शंकराला विचारते की तुम्ही कोणावर ध्यान करतात, कोणाच्या नावाचं जप करतात, त्यावेळेला हा श्लोक भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात की मी त्या रामाचं नाम जप करतो, त्या रामावर मी स्मरण करतो ज्याचं एक नाव हे विष्णूच्या सहस्त्रनामांबरोबर तुल्य आहे, एक समान आहे. तर बघा हे लोकसुद्धा भगवान कृष्णांचं स्मरण करतात. माता पार्वती असेल, गणेशजी असतील, कार्तिकेय असतील,
तर आपल्याला शास्त्र जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण योग्य निष्कर्षापर्यंत पोचणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही योग्य निष्कर्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूचा तुमचा फेरा थांबणार नाही. किती लोकांना आवडेल परत आईच्या गर्भात जायला? हात वर करा जरा. अरे बापरे, परत जायचं? हॅपी बर्थडे सेलिब्रेट करायचा? बरं, ज्यांना ज्यांना माहिती नाही आहे, आईच्या पोटात किती लोकांना बरं वाटत होतं आठवा जरा. हां, त्याला बरं त्याला परत जायची इच्छा आहे आईच्या पोटात. म्हणजे त्याच्या आईवर किती प्रेम आहे हे बघा ना. तुम्ही वेगळंच काहीतरी बघा. आईवर प्रेम बघा त्याचं. त्याला आई किती प्रिय आहे. त्याला जन्ममृत्यूची सुद्धा चिंता नाही, त्याला आई पाहिजे. आणि हे नैसर्गिक प्रेम आहे बघा. हे प्रेम आपलं भगवंतावर असणं अपेक्षित होतं, पण आज ते बाह्य कुठल्या तरी एका वस्तूवर, व्यक्तीवर ते आपण लादलेलं आहे. ठीक आहे. तर शास्त्रांचा निष्कर्ष काय आहे? जन्म कर्म च मे दिव्यम. भगवंताचे जे कर्म आहेत आणि जो जन्म आहे तो दिव्य आहे. बरं, तर आता मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. रेडी आहेत सगळे? ओके, विचारू प्रश्न? जागेत? हो, बरं. म्हणजे जागेत तुम्ही. ठीक आहे. मला आता सांगा, हे तुमचे कुठे गेले? कृष्ण तिकडे. हां, तुमचे लाडके कृष्ण, बरोबर? किती लोकांना आवडतो हा देव? सगळ्यांना? बापरे. बरं, मग असा देव का आवडतो तुम्हाला जो मुलींचे कपडे चोरतो? हां, आता किती लोकांना हात वर करा. हे बघा किती पर्सेंटेज. हां, बरं, मुलींचे कपडे चोरणं, त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जाऊन चोरी करणं, तरी तुम्ही तुमच्या मुलाला बनवून आणलं ना कृष्ण. बरं, आता तुमच्या मुलाने जर दुसऱ्या मुलींचे कपडे चोरून घरी आणले, आई. हां, किती लोकांना आवडेल? हात वर करा आता. नाही? बरं, शेजारच्या काकूच्या घरी जाऊन तो काहीतरी चोरून घेऊन आला, मग माखन असेल, मिश्री असेल, घरचं काहीतरी असेल, आवडेल तुम्हाला? पेपरला बातमी द्याल, आमचे चिरंजीव चोरी करून आले. हां, देता बातमी? नाही. मग असा कसा देव तुमचा जो दुसऱ्यांच्या घरी चोरी करतो, दुसऱ्या मुलींचे कपडे चोरतो? बरं, ते पण ठीक आहे बाबा. तो रात्री मुलींना घेऊन जंगलात जाऊन कुठेतरी तो रासलीला रचतो, असा देव तुम्हाला आवडतो का? हां, आवडतो? मग हां, पण मग याचं कारण तुम्हाला देता यायला पाहिजे. आवड हा एक भाग आहे. बरं, मग असं का केलं कृष्णाने? रात्री 12 वाजता दुसऱ्यांच्या मुलींना घेऊन तो जंगलात गेला. बरं, गावातही कुठेतरी करू शकला असता, एवढं जंगलात नेण्याची काय गरज होती त्याला? मुद्दा काय की आपल्याला हे बघा, आपल्याला द्वारिकेचा कृष्ण कळतो, आपल्याला मथुरेचा कृष्ण कळतो, पण वृंदावनातला कृष्ण कळणं तितकं सोपं नाही आहे. मला तुम्हाला हा मुद्दा सांगायचा आहे. म्हणून इथे जे सांगितलं ना, जन्म कर्म चमे दिव्यम, ते वाटतं तितकं सोपं नाही आहे. आपल्याला आज एकच मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि तो प्रासंगिक आहे. म्हणजे आत्ता ज्या घटना घडत आहेत त्या क्रमावर आपण हा आजचा आपला 20 मिनिटाचा जो काही आपण टॉक घेणार आहोत तो त्या एका विषयावर आपण घेणार आहे. कारण भगवंत जिथे म्हणतात ना की जन्म कर्म च वे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वत त्यक्त्वा देहम, हेच जर तुम्हाला कळलं तर तुमचा पुनर्जन्म नाही आहे. पण मला आता हे समजून घ्यायचं आहे की ज्या वेळेला माझ्या जीवनात संकट येतं त्यावेळेला हा कुठे जातो? बरोबर? ज्या वेळेला तुमच्या जीवनात अवघड प्रसंग येतो, एवढा नामजप तुम्ही करतात, एवढं तुम्ही आता श्रावण सोमवार किती लोकांनी केले आहे की नाही? किती उपवास तुमचे, बापरे, डोळे काढायचे. एवढा उपवास केला तुम्ही, 4-4 आठवडे, आणि सकाळ दुपार संध्याकाळ त्या पूजा पाठ. बरं, मग तुमच्या अवघड प्रसंगात कुठे होता हा देव? आला का? आला? मदतीला आला? अहो, तुमचं तर जाऊ द्या, तुम्ही तर आत्ताचे आहेत. बरं, द्रौपदीच्या वेळेला आला का? आला? कसा आला? हां, कसा आला सांगा जरा. हां, कसा आला? कसा आला? आला की नाही? अजून डाऊट आहे तुम्हाला? आला. भारतीय सत्संगाची एक विशेषता आहे, सत्संग कळो नको कळो, प्रसाद मिळणार आहे ना. आपल्यासाठी तीच आनंदाची गोष्ट. ते जाऊ द्या, तो देव येवो नको, पोट भरलं तर झालं आपलं. तसं तुमच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. तर आज आपल्याला एका मुद्द्यावर चर्चा करायची की भगवंत येणं म्हणजे काय,
भगवंत प्राप्ती म्हणजे काय? कारण हा इतका मोठा विषय आहे की एका ठिकाणी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे गीता कोर्समध्ये आपण नेहमी दाखवतो. तर आपण कसली मूर्तीची पूजा करतो बरं, गणपती असेल, दुर्गा असेल, शंकरजी असतील, पिंडी असते त्यांची. तर एका बाईने चक्क तिच्या देवाऱ्यामध्ये चपाती लावली होती. ती चपातीची पूजा करायची रोज. का? कारण त्या चपातीवर तिचं म्हणणं आहे की तिला गणपती दिसतो. आता तो आहे नाही कोणाला माहीत नाही, पण लोकांना काय वाटतं, म्हणजे भारतीय लोकांमध्ये एक खूप वाईट सवय, भावुकता खूप जास्त आहे. आपल्याला भावुकतेची तितकी गरज नाही आहे. आपल्याला कसली गरज आहे? आपल्याला गोष्टी व्यवस्थित सिद्धांतानुसार समजून घेण्याची जास्त गरज आहे. म्हणून आज आपण हा जो विषय घेणार आहोत हा फार महत्त्वाचा आहे की भगवंत द्रौपदीच्या प्रसंगातनं काय शिकवत आहेत आपल्याला. ठीक आहे, आपल्याला हे कळतं की भगवंत आले, वस्त्र रूपाने आले, वस्त्र अवतार भगवंताने घेतला द्रौपदीसाठी. पण मग आपल्यासाठी ते कसं प्रासंगिक आहे, आपल्यासाठी ते कसं आपण समजून घ्यायचं आहे, हे आपल्याला आज थोडक्यात बघायचं आहे. तर भगवंत जसं इथे सांगतात की माझे जन्म आणि माझे कर्म दिव्य आहेत, तसं भगवंत गीतेतच पुढच्या चॅप्टरमध्ये सांगतात की मी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या तिघी गोष्टींना जाणणार आहे. म्हणजे भगवंताला भूतकाळ पण कळतो, भगवंताला आपलं प्रेझेंट पण माहिती आहे आणि भगवंताला आपलं फ्युचर पण माहिती आहे, पुढे काय होणार आहे. मग बरेच लोक हे म्हणतात की अरे मग सगळं जर प्लॅन्ड आहे तर मग आपण काम का करायचं, बरोबर. तर विषय तसा पण नाही. आता समजा पाऊस आहे, जर शेतकरी म्हटला की मी बीच नाही पेरणार आणि त्याने बी पेरलं नाही आणि पाऊस आला तर काही उगेल का जमिनीतनं? पण त्याने बी पेरलं आणि पाऊस आला नाही तरी काय उगेल का? तर जसं शेतकऱ्यासाठी बी पेरणं पण गरजेचं आहे आणि पाऊस येणं पण गरजेचं आहे, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा आपली दैनंदिन कर्म करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही यथायोग्य पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने आपली दैनंदिन कर्म करतात, कर्माचं फळ निश्चित मिळणार आहे. त्याच्यात दोन मत कुठे आहेत. पण होतं काय की आपल्याला बऱ्याच वेळेला योग्य अयोग्य याचा निर्णय नाही करता येत आणि मग आपण एखादी चूक करतो आणि जीवनाला खूपच वेगळी वाट मिळते. तर द्रौपदीच्या प्रसंगात आपण आता बघणार आहोत. जसं बघा, आपल्याला वस्त्रहरणाचा प्रसंग माहिती आहे सगळ्यांना, बरोबर. तर वस्त्रहरणाचा प्रसंग इतका अवघड आहे समजायला की एक स्त्री आहे जी महाराणी आहे, ती नुसती राणी नाही, ती महाराणी आहे. आणि विचार करा, जिथे एक महाराणी सुरक्षित नाही आहे तिथे सर्वसाधारण व्यक्ती कसा सुरक्षित असेल? असू शकत नाही. म्हणून पांडवांची जी तळमळ होती ती राज्यासाठी नव्हती, ती प्रजेसाठी होती की अरे जर इथली राणी जर सुरक्षित नाही आहे तर इथली प्रजा कशी सुरक्षित राहणार. आणि त्यासाठी योग्य राजा निवडून देण्याला फार महत्त्व आहे. कालांतराने आपल्याकडे आज बघा जी काळ आपल्यावर आलेला आहे, जर तुम्ही योग्य राजा नाही निवडून दिला तर प्रत्येक घराघरात द्रौपदीसारखी अवस्था होणार आहे, होणारच आहे. कारण राज्य शासक जर तितका तीव्र नसेल, दंड करणारा नसेल तर पुढची पिढी फार अवघड होणार आहे, खूप त्रास आहे त्याच्यात. आणि हे द्रौपदीच्या प्रसंगात 5000 वर्षापूर्वी आधीच भगवंताने दाखवून दिलेलं. मग भगवंताला हे माहिती नव्हतं का की काय करायचं ह्या प्रसंगात का? बरं, भगवंताची सेन्सिटिव्हिटी बघा की भगवंत किती संवेदनशील आहेत. ज्या वेळेला दुर्योधनाला हे कळलं की पांडव आता खचलेत आणि द्रौपदी पण खचली आहे, त्यावेळेला द्रौपदीला दुर्योधन काय सांगतो? तो सांगतो की जर तू सगळ्यांसमोर युधिष्ठिराचा अपमान केला तर मी तुला सोडून दे, त्यांचं राज्य पण परत देईल, तुलाही सोडून देईल, तुम्ही परत जा आणि तुमचं राज्य करा. पण तिथे द्रौपदीला कळतं की दुर्योधनाच्या मनात काय आहे, तो आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला द्रौपदी संयम ठेवते. इथे भक्तीचा मार्ग येतो. कुठे कसं वागायचं, कुठे काय करायचं, ती शक्ती कुठून येईल? अहो, तुम्ही भजन केल्यावर, जप केल्यावरच ती शक्ती येणार. बरं, असं आहे का की तिला व्यक्त करायला जागा नाही मिळाली? बरेच लोक म्हणतात की आधी भारतीय स्त्रियांना डांबून ठेवलं होतं आणि त्यांना नाही. ज्या वेळेला त्यांना वनवास होतो, वनवासात जेव्हा ते 14 वर्ष असतात, कृष्ण तिथे भेटायला येतात आणि सगळ्यांसमोर ती कृष्णाला विचारते की माझं जेव्हा वस्त्रहरण होतं तू तर मला मैत्रीण म्हणायचा, तू तर मला सखी म्हणायचा, मग तू कुठे होतास कृष्ण?
हा तिचा प्रश्न आहे. हा प्रश्न द्रौपदी विचारते कृष्णाला, म्हणजे तिला ती मुभा होती. भगवंताच्या संबंधात ही मुभा आपल्याला सुद्धा आहे. बहुतांश भारतीय लोक भगवंताला इतके घाबरतात, इतके घाबरतात, आणि त्याच्यात मार्केटमधले बाबा बुवा तर इतके पटायते ना तुमची भीती ओळखायला. नाही मग 7:30 असेल बरं का, ती पूजा करून घ्या तुम्ही. मग तुम्ही विचारतात नाही केली तर, नाही 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 मग तुमच्या पतीवर डेंजर आहे, मग तुमच्या घरात काही होऊ शकतं. तो वाटतं नको नको नको, मग किती लागेल खर्च? मग तो म्हणतो फक्त 5,000 रुपये द्या. मग तुम्ही म्हणतात नाही एवढे नाही, ठीक आहे 3,000 द्या. मग तो 5,000वरनं 3,000वर आल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे ना तो किती खरं आहे आणि किती खोटा आहे. पण बघा आजचे जेवढे बाबा बुवे मोठे झाले ते तुमच्या ताकदीवर झालेत. कारण तुम्हाला सत्य काय असत्य काय हेच माहिती नाही, काय करायचं काय नाही करायचं हेच तुम्हाला माहिती नाही. द्रौपदी घाबरली का? तिला माहिती नव्हतं का कृष्ण देवादिदेव आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याच्या रोम छिद्रातनं सगळे ब्रह्मांड निर्माण होत. तिला सगळं माहिती होतं, पण तिने एक्सप्रेस केलं. सगळ्यात पहिले आजच्या जन्माष्टमीला तुम्ही देवाच्या विषयी तुमच्या मनातली असलेली भीती इथे सोडून जा. काय घाबरायचं? अरे तो मित्र आहे, तो माझा सखा होऊ शकतो, तो माझा वडील होऊ शकतो, तो माझा प्रियकर होऊ शकतो. इतकी मुभा त्याने दिली, 5 रस त्याने ठेवलेलेत. तुम्हाला मित्र व्हायचं मित्र व्हा, सखा. तुम्हाला जर माझी मैत्रीण व्हायचं सखी व्हा, तुम्हाला माझे आईवडील व्हायचे व्हा, त्याच्यानंतर प्रियकर प्रेयसी व्हायचे व्हा, होऊ शकतात. सगळे रस दिले त्याने. ती भीती काढा, त्याच्याबरोबर आपल्याला संबंध जोडायचा आहे. हा विशेष जो आज आपण उत्सव करतोय का, मला संबंध जोडायचा आहे, मला माझा देव पाहिजे आणि माझ्या देवावर मी नाराज होऊ शकतो. द्रौपदीने दाखवलं. ती नाराज झाली कृष्णावर की तू उशिरा आला. बरं कृष्ण तिथे काय बोलला तिला? तुला कळलं नाही का की एवढी साडी कुठून आली? कृष्ण साडी सेंटर जे ओपन झालं, एवढी मिल जी लावली कपड्याची तुझ्यासाठी, तुला कळलं नाही का? तिथे कृष्ण माफी मागतात द्रौपदीची. ते म्हणतात अगं मी एकदम अर्जंट मीटिंगमध्ये होतो आणि पण जसं मला कळलं लगेच मी पळत पळत आलो म्हणून. ही संवेदनशीलता आहे. मग ही संवेदनशीलता आपण घरात दाखवतो का? पती पत्नीत असेल, नातेवाईकांमध्ये असेल, भावंडांमध्ये असेल, भावा बहिणीत नाही दाखवता. आणि आईवडिलांना तर आज काय झालं काही सांगताच येत नाही. आमच्याकडे एक स्टुडंट आहे, त्याची मावशी आली. त्या मावशीला 2 मुलं होते, एक मुलगा एक मुलगी. मुलगी 8वीत होती, मुलगा 10वीत होता. आणि ती आली आणि पहिलीच भेट आमची. ते मावशीने आता इंट्रोडक्शन द्यायचं. तो मुलगा म्हणे प्रभूजी माझी मावशी, तिची मुलगी, तिचा मुलगा. म्हटलं ठीक आहे चांगलं. आता त्या मावशीने जेव्हा बोलायला सुरुवात केली, तिला सांगायचं होतं की बाबा आमच्या मुलांना तुम्ही शिकवा, काहीतरी समजवा तुम्ही. त्यांना वाटतं प्रभूजी म्हणजे देवच आहे, सगळं सांगतात त्यांना. त्यांना वाटतं की प्रभूजी म्हटलं की सगळंच माहिती पाहिजे. एकदा एक बाई मला बसमध्ये शेजारी बसली. ती म्हणे माझी बहीण रात्री उठते, तोंड धुते, हातपाय धुते, परत झोपते, परत उठते, तिला काय झालं आहे? म्हटलं मी देव नाही. तुझी बहीण रात्री तोंड का धुते मी कसं सांग? बरेच लोक हात दाखवतात. आमचं लग्न कधी? म्हटलं माझं झालेलं नाही. तुम्हाला मला विचारू नको. मी केलेलं नाही, माझी इच्छा आहे. ते साधू संतांना काय विचारावं? आजकाल लोकांना काही ते बाकीचे सगळे प्रश्न विचारते. मन पोरनं लगीन कवय होई, मन पोऱ्यानं लगीन कवय होई, आमनं असं. अरे त्याच्यासाठी साधू झालो. तुझं घरदार सेटल करायला साधू झालो का? कोणाला काय विचारावं, कोणाला काय विचारावं? तर देवाविषयी भीती काढा, ती गरजेची. कारण त्याच्याशिवाय भक्ती नाही होतो. तुम्हाला दुःख होतं ना, तुम्ही बोला देवाला, पण ती पद्धत असते. जशी ती आई, ती आले तिथे काय म्हणे आमचा हा बंड्या. मग मला तेव्हा कळलं की याचं नाव बंडू आहे. म्हणे आमचा हा बंड्या काही कामाचा नाही, बॅकली म्हणे. आता कोणाचं आहे ते? तो जर बॅकली तो कोणावर गेलाय? आईवर आहे की बाप? तुमचं आहे ना, मग त्याचं तरी इंट्रोडक्शन व्यवस्थित द्या ना तुम्ही. बरोबर आहे की नाही? तर तुमचं आहे म्हटल्यावर व्यवस्थित. आपल्याला ती संवेदनशीलताच राहिली. सगळ्यात पहिले अध्यात्मात आल्यावर ती संवेदनशीलता शिका, की कोणाबरोबर किती तुम्ही कसं बोलू शकता. याचा एक संवाद साधण्याची शैली आहे, ती कला आहे, ती तुम्हाला शिकावी लागेल.
जितके तुमचे क्लोज संबंध आहेत तितकं तुम्ही बोलू शकता ओपनली, पण तुमचे जर संबंध तितके क्लोज नाही, तुम्हाला फार जपूनच बोलावं लागतं. द्रौपदी आणि कृष्णाचे संबंध तेवढे क्लोज होते, तिने तितकं इन्व्हेस्ट केलं होतं. हे बघा, ज्या संबंधात इन्व्हेस्ट केलं आहे ना, त्या संबंधातनं तुम्ही विड्रॉ करू शकता. जिथे तुम्ही काहीच इन्व्हेस्ट केलेलं नाही, जसं आमचे एक प्रभूजी ना आता पावती पुस्तक घेऊन गेले होते वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्यांना मग कोणी 50 रुपये दे, कोणी 100 रुपये दे. मग ते आले, फार नाराज झाले. ते म्हणे, का हो प्रभूजी 50 रुपये दिले, 100 रुपये दिले. त्यांचे मोजून काहीतरी 700-800 रुपये जमा झाले. मग मी त्यांना म्हटलं, असं का झालं तुम्ही सांगा मला. म्हटलं, काय प्रभूजी, आपली संस्था एवढी इंटरनॅशनल आहे म्हणे, आपले जगभरात इतके 700 मंदिर आहेत, तरी लोकांनी दिलं नाही. म्हटलं, तिथे मंदिरांचा विषय नाही आहे. तुम्ही ज्या व्यक्तीकडे मागायला गेला, त्याच्याबरोबर तुम्ही प्रेमाने कधी बोलले, त्याला कधी प्रसाद दिला, कधी त्याला सत्संगाला बोलवलं, कधी त्याच्याकडे गेले, त्याच्या सुख दुःखात कधी तुम्ही उभे राहिले नाही, तो कशाला देईल तुम्हाला. हे तुम्ही पहिले मनातनं काढा की तुम्ही मदत मागाल आणि लोकांनी तुम्हाला लगेच मदत करायला पाहिजे. करत नाही. जोपर्यंत तुम्ही एकामेकाच्या सुखदुःखाला उभे राहत नाही, कोणी तुमच्याबरोबर येणार नाही. हा नियम आहे. द्रौपदीने कृष्णामध्ये तितकं इन्व्हेस्ट केलं होतं, म्हणून तिने सर्रास त्याच्याकडनं रिटर्न घेतले की तू का आला नाही, तू यायला पाहिजे होतं, मी तुझी वाट पाहिली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं कृष्ण म्हटले ना की मला, हो मी मान्य करतो मला यायला उशीर झाला, पण कृष्ण आपल्याकडनं काय अपेक्षा करतात. जसं एका मुलीचा एक व्हॉट्सॲपवर एक मेसेज व्हायरल झाला की कृष्ण कुठे होता जेव्हा द्रौपदीवर इतका त्रास झाला, मग जेव्हा कृष्ण द्रौपदीच्या वेळेला आले नाही तर तुमच्या वेळेला येतील का, असं तिचा एक प्रश्न होता. भारतीय लोकांमध्ये एक मानसिकता आहे. भारतीय लोकांना जर एखाद्याने चमत्कार दाखवला की अशी रांग लागते, किलोमीटर दर किलोमीटर. हे लक्षात घ्या. लोकांना चमत्कार फार आवडतात. आम्ही त्या बाबांकडे गेलो, मग बाबांनी भुकटी दिली आणि भुकटी आम्ही खाल्ली आणि आमच्या घरात असा पाऊस दन 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 पैशाचा, माझ्या मुलाला लगेच नोकरी, आमच्या घरात सगळं लग्न हे ते सगळं व्यवस्थित झालं, बाबा की जय हो. मग लगेच ती शेजारची याला बाईला सांगते, ती शेजारची बाई, असं ते व्हॉट्सॲपवर इतकं फास्ट कम्युनिकेशन होतं, लगेच बाबाकडे हजारो लोकांची रांग है ना. तुम्हाला तेच आवडतं. दुर्दैवाने अध्यात्म त्याला नाही म्हणत. कृष्ण आपल्याकडनं काय अपेक्षा करतो, हे बघा, हा सगळ्या देवांचा देव आहे, तरी तो आपल्याकडनं काय अपेक्षा करतो हे समजून घ्या. याला अध्यात्म म्हणतात. आता ज्या वेळेला कृष्णाने इवन सगळ्यांसमोर हे नाही दाखवलं की त्यांनी द्रौपदीला साडी दिली, नाही, कोणालाच काही कळलं नाही की साडी येते कुठून. म्हणून जे आपल्याला टी व्हीमध्ये दाखवलं जातं ना की ती साडी अशी कृष्णाच्या हातात नाही येते, तसं काहीच महाभारतात दिलेलं नाही. पहिली गोष्ट. आता बरेच लोक हा प्रश्न उठवतात की कृष्णाने रासलीला केली रात्री 12 वाजता, केली का, तू होता का, हो, तुला काय माहिती. बरं, केली बा, 12 वाजेला केली, 1 वाजता केली, त्यावेळेला कृष्णाचं वय किती होतं सांगा. हां, बरोबर. मला सांगा, ते 7 वर्षाचं आहे का कोणी, हात वर करा. 7 वर्षाचं कोणी आहे का, बालक बालिका. तू नाही रे. 7 वर्षाचं आहे किती. हां, हे बघा, ही ताई 8 वर्षाची आहे. उभी राहा जरा ताई 1 मिनटं. आता ही ताई, हा बघा, ती 7 वर्षाची, ह्या दोघी 7 वर्षाची, तिकडे एक अजून 7 वर्षाचं, ही पण 7 वर्षाची, बरोबर. आता हे चौघ्या मुली जर लहान हिच्या वयाच्या मुलांबरोबर जर खेळताना तुम्हाला दिसले, तुम्ही का, बाप रे, एकत्र काय खेळताय ते, चल ग घरी, कार्टी. बसून घ्या. हां, 7 वर्षाचा मुलगा आणि मुलगी खेळताना तुम्हाला असं वाटतं का. आज सुद्धा 7 वर्षाची मुलं खेळताना तुम्हाला काही वाटत नाही. अहो, तो 7 वर्षाचा होता आणि सगळ्या गोपिका 7 वर्षांनी त्याच्यापेक्षा कमी वयाच्या होत्या. हे भागवतात प्रमाण आहे. तुम्हाला टी व्हीवर जे दाखवलं जातं ना, ते टोटल मसाला असतो, कारण तो तुम्हाला बघायचा असतो. ते तिकडे ते सिरियल सुरू झालं की तुम्ही त्या हिरोला काढून घेता, तुम्हाला ठेवून देता आणि मग तुमची रासलीला. इकडनं अशी एक टिपरी, तिकडनं अशी एक टिपरी टाक.
दांड्या खेळायचं तुम्हाला रास, आमची पण रासलीला. वो करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. त्याने केली तो रासलीला, आम्ही का हो? योग्य आहे का बरं? असं शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याला समजून घ्या. तो 7 वर्षाचा होता जेव्हा रासलीला केली. आज सुद्धा एखाद्या 7 वर्षाच्या मुलामुलीला बघितल्यावर आपल्या मनात विकार येत नाही, त्यावेळेला कसे येणार हो? म्हणजे ती जी लीला झाली ती किती शुद्ध आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बरं, तो शुकदेव गोस्वामीसारखा विरक्त माणूस 88,000 साधूंना ती कथा सांगतोय रासलीलेची. मग समोरचे तरी बोलले असते ना, हो हे काय चाललंय बा तुम्ही, आम्ही काय ऐकायला आलो तुमच्याकडनं, तुम्ही ऐकवता काय आम्हाला? बरोबर. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की ते खरोखरच दिव्य आहे. आणि जर ते ऐकलं तर रासलीला करण्याचं कारण रास पंचाध्यायाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये भगवंत सांगतात की का केली रासलीला. आणि इथे 1-2 मी मुद्दे सांगेल आणि आपण कार्यक्रमाला पूर्णविराम देऊयात. पुढे अजून आपल्याला खूप काही आहे. भगवंताने रासलीला का केली आणि आज जे काही समाजात घडतंय त्याचं खूप 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 जास्त कनेक्शन. आपल्याला जो सगळ्यात मोठा त्रास देणारा आपला शत्रू आहे तो म्हणजे एकच आहे, तो म्हणजे कामएश, क्रोधएश, रजोगुण समुद्भव, महाआशन, महापापमा, विद्य एनम इह वैरी. भगवंत सांगतात या संसारात आपला दुसरा तिसरा वैरी नाही, आपला एकच वैरी आहे आणि तो काम. अरे या कामाचे काय विशेषण आहे? महाआशन, त्याची मिटणारी भूक नाही आणि तो कधीच संतुष्ट होऊ शकत नाही. हे भगवंताने त्याची लक्षणं सांगितले. आणि हे तुम्हाला आता बांगलादेशमध्ये जे दिसलं ना, वेस्ट बेंगॉलमध्ये जे दिसलं ना, हे सेम लक्षण आहे. इतकी विकृती निर्माण होते व्यक्तीमध्ये, इतकी विकृती निर्माण होते की त्याला कुठल्याच हातीत आनंद येत नाही. मग आता सायकोलॉजीमध्ये असे काही केसेस येतात, प्रियकर प्रेयसीचे तुकडे तुकडे का करतो? कारण राग आहे म्हणून नाही, तो तर एक वेगळाच भाग आहे. त्याला वाटतं कशात चूक आहे, कुठल्या अंगात चूक आहे, तो तुकडे तुकडे करून टाकतो. कामएश, क्रोधएश, रजोगुण समुद्भव, महाआशन, त्याची न मिटणारी भूके, महापापमा, इतक्या चुकीच्या गोष्टी करून घेईल. विद्य एनम इह वैरी, हा वैरी आहे, दुसरं कोणीच वैरी नाही या संसारात. आपलं हे समजून घ्या पहिले. भगवंताने एकदम स्पष्ट सांगितले 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि ह्या वैरीला जर तुम्हाला 2 हात करायचे असतील, याच्यावर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर त्याला तुमच्याकडे दुसरं तिसरं काहीच साधन नाही आहे. तुमच्याकडे 2च गोष्टी आहे, एक म्हणजे हरीची कथा आणि एक म्हणजे हरिनाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला हरिकथेचा आणि हरिनामाचा सत्संग करावाच लागेल, त्याला पर्याय राहिलेला नाही, बिलकुल पर्याय राहिलेला नाही. ज्यांना प्रयोग करायचे प्रयोग करून घ्या. अंतिम तुम्हाला हेच लक्षात येईल की मनाला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या साधू संतांनी दुसरा मार्ग सांगितलेला नाही, एकमात्र मार्ग आहे, तो म्हणजे हरिनामाचा आणि हरिकथेचा. म्हणून तुम्ही कुठल्याही संप्रदायात जा, रामकृष्ण हरी हा मंत्र प्रत्येक ठिकाणी गायला जातो. का? रामे ती कृष्णे ती हरे ती. कलियुगात तोच मंत्र चालतो ज्याच्यात राम, कृष्ण आणि हरी किंवा हरा हे 3 नाव आहेत. 16 अक्षरी हरे कृष्ण महामंत्रात पण तीच आहे आणि तुकाराम महाराजांनी दिलेल्या रामकृष्ण हरीमध्ये तीच 3. तुम्हाला वाटेल तो मंत्र जेव्हा आपण जपा. भगवान शंकर जर राम राम रामेती गातात, रोज ते राम नावाचं जप करतात, मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण काय कारण देतो? मला जप करायला वेळ नाही. तुम्हाला लग्नाला जायला भरपूर वेळ, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, याचं इकडे ते, त्याचा तिकडे तो प्रोग्राम. आणि इथून कुठे जाता तुम्ही? दिल्लीला जातात लग्नाला, हां जाता की नाही? मग आनंदाने जाता ना. ते जप करताना आई ग उद्या करते बरं, नाही आज बरं नाही वाटत, अंग गरम आहे, थोडं बाहेर थंडी वाढली ना, उद्यापासून जप करते. जसं उद्याचं मुहूर्त आहे कॅलेंडरमध्ये, उद्यापासून जप सुरू करणे. त्याला आज करावं लागेल तुम्हाला, ते उद्यावर ढकलण्यासारखं नाही. जसं परीक्षित राजाला 7 दिवसात मरणार आहे माहिती होतं, बरोबर आहे? तुम्हाला किती दिवसाची वेळ दिली सांगा बरं? तुम्हाला किती दिवसाची वेळ आहे? आपल्याला पण 7च दिवसाची आहे.
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7च दिवस आहे ना. 7 दिवसापैकी एके दिवशी मरणार. बरोबर आहे की नाही? मग तुमच्याकडे 7च दिवस आहे. त्याला कळलं 7च दिवस राहिले, लगेच गेला घरदार सोडून. तुम्ही कमीत कमी घर सोडून इथे तर येत असत. बरं, इथे काय नाही आहे तुम्हाला? इथे कथा आहे, इथे कीर्तन आहे आणि एक दिवस महिला मंडळाला पूर्ण सुट्टी. इथे चपाती, भाजी, भात आणि स्वीट असा महाप्रसाद असतो. ज्यांना माहिती नाही, जे नवीन नवीन आलेले, तर आज एक दिवस तुमच्या किचनला हॉलिडे. इथे यायचं, छान कथा ऐकायची, कीर्तनात बसायचं, महाप्रसाद घ्यायचा आणि जाण्यापूर्वी डान्स करून जायचं. मारामारी नाही. नाही तर घरचा राग सत्संगात ते. तर इथे सगळं काही उपलब्ध आहे. फक्त या आणि भगवंताच्या वाणीला समजून घ्या की भगवंताची वाणी जी आहे ती दिव्य आहे. आणि आपल्याला जर आपल्यात दिव्यत्व आणायचं असेल तर आपल्याला हरिनामाशिवाय आणि हरिकथेशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. म्हणून आज जर तुम्हाला भगवंताला काही भेट द्यायची असेल तर दुसरं काही देऊ नका. भगवंतासाठी थोडासा वेळ काढा, रोज नियमितपणे. मग तुम्ही रोज 1 माळा सकाळी, 1 माळा संध्याकाळी असाही जप करू शकतात. पण आज तो संकल्प घ्या की हो, आजपासून मी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी 1 माळा जप करेल, हरे कृष्ण महामंत्राचा किंवा रामकृष्ण हरीचा, जो काही तुमच्याकडे तुम्हाला योग्य वाटतो तो पण करा. आणि तुम्ही महिन्याभरातच मला सांगाल की किती फरक तुमच्या आयुष्यात पडला. निश्चित रूपाने खूप खूप फरक होतो. म्हणून हरिनामाला आज तुम्ही स्थान द्या. का? कारण बघा, भगवंत गीतेत म्हणता, भूमी आपो अनलो वायू खम मन बुद्धिरेवच अहंकार इत्यम्य भिन्न प्रकृती राष्ट्रता. तुम्ही इथे बसल्या बसल्या श्वास घेताय? कुणी आहे का बिना श्वास घेत? हात वर करा. नाही, तो गेलाच असेल. तो जगेल का बिना श्वासाचं? बरोबर. श्वास फ्रीमध्ये भगवंत म्हणतात मी दिलेला आहे. वायू. किती लोकांकडे मन आहे? हात वर करा. बाकीचे? एवढं काय लाजायचं? काय पतीचं नाव घ्यायला लावलं का तुम्हाला? बरोबर आहे. किती लोकांचं मन त्रास देतं? हात वर करा. मला तर खूप त्रास देतं. सगळ्यांना देतं. बरं, कुठल्या पोलीस स्टेशनला जातात नोट करायला की खूप त्रास दिला, इतकं छळलं, रात्री झोपूच दिलं नाही मेल्याने? कुठे देणार FIR? कुठे? जागा कुठे? स्वामी. बघा, गुरूंचं नाव घेतलं त्यांनी, पण गुरूंचे आदी गुरु कोण? कृष्ण. कृष्णम वंदे. शंकराचार्यांनी काय सांगितले? कृष्णम वंदे जग. सगळ्या जगाचा गुरु कोण? कृष्ण. म्हणून तुम्हाला हरिनामाला तुमच्या जीवनात स्थान द्या. भगवंताने कधी बिल पाठवलं का? मी तुला ऑक्सिजन दिलं, मी तुला मन दिलं, मी तुला बुद्धी दिली, हे बिल घे. पाठवलं का? मग थँक्यू कसं म्हणणार भगवंताला? काही नाही, फक्त रोज 10 मिनटं काढायचे आणि हरे कृष्ण माम. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की इस्कॉनचा मंत्र नसतो. कुठल्याही संस्थेचा आपला मंत्र नसतो, हे लक्षात घ्या. मंत्र हे शास्त्रातनंच यायला पाहिजे तरच तो मंत्र, नाही तर बोगस, टोटल बोगस. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, व्यासाचं नावावरनं मी खरंच बोलेल. जर तुमचा मंत्र शास्त्रात नसेल, जप करून तुम्हाला काही सिद्ध होणार नाही. तो शास्त्रोक्तच लागतो फलित होण्यासाठी. प्लीज समजून घ्या. कळकळीची विनंती आहे. वेळ वाया चाललाय. उद्या नंबर लागल्यावर तुम्हाला ऑडिट होणार आहे वरती तुमचं. सिरियस बाब आहे. लोकांना वाटतं अध्यात्म उद्या केलं तरी चालेल. अरे नाही, तुम्हाला माहिती आहे का नंबर कधी लागणार आहे? अरे ते ऑडिट होणार आहे ना तुमचं. तुम्ही काय केलं वेळेचा उपयोग? अंते नारायण स्मृती. तुम्हाला शेवटी नारायणाची स्मृती करावी लागेल. मग ती सहज होईल का? नाही, तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्या गोष्टीचा. आणि अभ्यासासाठी नियमितता लागते. म्हणून सत्संग आपल्याला दैनंदिन केला पाहिजे. ठीक आहे बाबा, दैनंदिन नाही होत, आठवड्यातनं एकदा इथे या, कथा ऐका, कीर्तनात बसा, सुंदर डान्स करा आणि महाप्रसाद घ्या. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम.